गलिच्छ प्रमाणात मारलं त्यांनी। पोलिसांनी 1 तासात त्याला सोडून दिलं। तो इथं बोललाच होता, मी पोलिसांना पण घाबरत नाही। कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही लेडीजला मारण्याचा राईट नाहीये। असं पुन्हा झालं नाही पाहिजे की कुठल्याही महिलेवर अशा प्रकारे मारहाण होणे किंवा असं अत्याचार होणे नाही झालं पाहिजे। त्याला फक्त त्या गुन्हेगाराला बसवलं तिथं आणि संध्याकाळी सोडून दिलं, म्हणे एलसी दाखल नाही झाली। पोलीस आयुक्तांना मला हे सांगायचं आहे की त्यांनी एलसी दाखल केली पाहिजे। का लवकर पोलीस स्टेशन एलसी दाखल करत नाही? तुम्ही बाईला का मारताय? तुम्ही का मारताय? ते लेडीज पाहून घेतील ना। बोला पोलीस वाला, पोलीस स्टेशन नाही आला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 दिवसापासून जो प्रचंड व्हायरल होत असलेला व्हिडिओ, त्याच व्हिडिओची सत्यता जाणण्यासाठी आपण आता नाशिकच्या जेल रोड परिसरामध्ये भगवत चौकात आहे। 2 दिवसापूर्वी जे बुधवार दिनांक 25 रोजी दुपारच्या सुमारास एका महिलेवर अमानुषपणे मारहाण झाली होती आणि याचाच आढावा घेण्यासाठी आमच्या नाशिक वार्ता न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण तरी ग्राउंड रिपोर्ट करणार आहोत। आपल्यासोबत काही महिला आहे जे या परिसरात राहतात, स्थानिक महिला आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नेमकी ही घटना कशा प्रकारे घडली, या घटनेची सत्यता काय आहे, कारण की 2 दिवसापासून जेव्हापासून हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडला नेमकी हा व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे। व्हिडिओची एकच बाजू आहे, आपण दुसरी बाजू ऐकण्यासाठीच आज आपण या महिलांसोबत चर्चा करणार आहोत। तर नमस्कार, जो प्रकार तुमच्या परिसरामध्ये घडला, एका महिलेला अमानुषपणे मारहाण झाली एका पुरुषाकडून, काय वाटतं नेमकी काय प्रकार होता? हा म्हणजे त्यांचा पैशाचा विषय होता, तो त्यांनी व्यवस्थित सॉल्व्ह करायला पाहिजे होता बोलून चालून, पण त्या पुरुषाने येऊन त्या स्त्रीला डायरेक्ट मारहाण करणं हे चुकीचं आहे। आम्हाला प्रशासनाकडून यांना जास्तीत जास्त गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे ही आमची सरकारला विनंती आहे। पण नेमकी असं काय कारण होतं? पूर्ण जो प्रकार घडला त्यामधली काय सत्यता होती का? एका संबंधित व्यक्ती जो आहे त्याच्या घरापर्यंत येऊन एवढ्या अमानुष पद्धतीने मारहाण केली? तो आम्हाला असं लक्षात आलं, आम्ही त्या भाभींशी बोललो की त्यांचा पैशाचा विषय होता। 1 लाख रुपये त्यांनी त्या लेडीजला दिलेले होते, मग त्या मागत होत्या, त्यांचा ईदचा सण होता, त्यासाठी त्या बोलल्या का मला माझे पैसे द्या। ते खूप दिवसापासून त्यांना टप्पे देत होते, तर मग त्या बोलल्या की आम्हाला माझे पैसे पाहिजे, सण आलाय, मला सण साजरा करायचा आहे, त्यासाठी मला पैसे द्या। तर ते ऐकत नव्हते, मग त्यांनी फोनवर बाचाबाची झाली त्या बोलल्या माझी। मग त्यानंतर त्यांना ते बाचाबाची झाल्यानंतर त्यांना ते पटलं नाही, मग ते घरी आले आणि त्यांची बोलण्यात परत बाचाबाची झाली आणि त्यांनी त्यांना मारलं, त्यांना डायरेक्ट ओढलं। मी का पाणी भरायच्या वेळेस बाहेर आली तिकडून बघितले, त्यांनी डायरेक्ट त्या लेडीजला ओढलं। हे नाही व्हायला पाहिजे। आणि नंतर त्या परपुरुषाने इतकं त्या लेडीजला मारलंय की म्हणजे ती आता व्हिडिओ व्हायरल होतीच आहे, सर्वांना दिसते ती व्हिडिओ कशी आहे। हे योग्य नाहीये, सरकारने याच्यावर काहीतरी केलं पाहिजे। असं परत कुणी करता कामा नाही, स्त्रीवर अन्याय नाही झाला पाहिजे ही आमची सरकारला विनंती आहे। कॅप्टन खरात याचा जो मुद्दा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे। यासोबतच आता 2 दिवसापूर्वीच पुन्हा एकदा महिलेवर असा अमानुषपणे प्रकारे जो एका पुरुषाने हल्ला केला, बेदम मारहाण केली, काय तुम्ही कसं बघता याकडे? खूप गलिच्छ प्रमाणात मारलं त्यांनी आणि अजून 2 बाया पण तो घेऊन आलेला होता भाडोत। एक त्याची बायको होती आणि दुसरी पैसे देऊन त्यांनी आणलेली होती। पहिले त्या बायांनी तिला ओढलं आणि मग त्यांनी मारहाण चालू केली। ज्या महिलेला मारहाण झाली ते किती वर्षापासून राहता आणि तुम्ही आज त्यांच्या पक्षात बोलताय? ती 17-18 वर्षापासून आमच्याच भागामध्ये राहते इथंच। तिचे मुलं लहान होते, तिचे मिस्टर वारले तेव्हापासून ती इथंच आहे, आमच्या इथंच। आणि तिचं राहणीमान हे ते सगळं काही एकदम व्यवस्थित आहे, असं गलिच्छ नाही। लोक म्हणतात ना की तिचं असं असेल तसं असेल, अनैतिक संबंध असतील, हे असेल, ते बिलकुल पण नाहीये। तिच्याकडे फोन पेची हिस्ट्री आहे, सगळं काही आहे। 1.5 महिन्यापासून ती पैसे मागत होती त्याच्याकडे। पोलिसांनी ज्या प्रकारे गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची अटक करण्यात आलेली नाहीये, काय वाटतं? पोलिसांनी 1 तासात त्याला सोडून दिलं। तो इथं बोललाच होता, मी पोलिसांना पण घाबरत नाही, तू माझं काही करत नाही, तिला हे वाक्य पण तो इथं बोललेला आहे। पण एकीकडे नाशिक पोलीस आयुक्त, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला
असं हे वाक्य घेऊन म्हणजे शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अनेक प्रयत्न करतात, पण दुसरीकडे वारंवार महिलांवर होणारे अत्याचार. हे चुकीचं आहे ना एकदम. आज पोलिसांनी जर त्याला 1 तासात सोडून दिलंय तर दुसरा सुद्धा माणूस हीच डेअरिंग करणार आहे, दुसऱ्या बाईला पण मारायची. का त्याचं काही केलं नाही तर माझं पण काही होऊ शकत नाही. आपल्यासोबत दुसऱ्या महिला देखील आहे. ताई, काय वाटतं तुम्हाला नेमकी हा जो सर्व प्रकार घडलेला आहे, आपण कसं बघता याकडे? कारण काही असो, कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही लेडीजला मारण्याचा राईट नाही आहे आणि काही गोष्टी बसून सॉल्व्ह होऊ शकतात, लिगली सॉल्व्ह होऊ शकतात. मग तो व्यवहार काही असो. पण या संदर्भामध्ये तुम्ही काही पोलीस प्रशासनाला काही तुमच्या स्थानिक याच्यात काही निवेदन वगैरे काही देणार? हो, असं पुन्हा झालं नाही पाहिजे की कुठल्याही महिलेवर अशा प्रकारे मारहाण होणे किंवा असं अत्याचार होणे नाही झालं पाहिजे. हीच प्रशासनाला रिक्वेस्ट आहे की त्यांनी याची दखल घ्यावी. काय सांगेल ताई, तू देखील या ठिकाणी आहे, जो प्रकार घडलेला आहे तू कसं बघते याकडे? आज त्या महिलेवर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, उद्या आमच्या पिढीलाही ह्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. आज त्या पुरुषाने हिंमत केली आहे, उद्या अजून 5 पुरुष पुढे येऊन ह्या गोष्टीला सहकार्य करतील, तर ह्या गोष्टी आत्ताच थांबल्या पाहिजे. महाराष्ट्र पोलिसांनी लवकरात लवकर ह्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. आमच्या पिढीला उद्या त्रास नकोय, आज त्या व्यक्तीला झालाय, अशा खूप महिला ह्या गोष्टीला बळी जाऊ शकतात. सो महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर ह्याच्यावर ॲक्शन घ्यावी. पण म्हणजे ज्या पिढीमध्ये आपण जगतो तर ही अनइक्वॅलिटी नसायला पाहिजे. आपण सगळ्यांना सारखं घेऊन जातो. अगेन सगळ्याच गोष्टी जरी म्हटलं तर प्रत्येक गोष्टीला कायदाही आहे, तर लवकरात लवकर ह्या गोष्टीला सपोर्ट भेटला पाहिजे. ती कुठलीही जाती धर्माची स्त्री असो, तिच्यावर अन्याय झालेला आहे. ती पण एक स्त्री आहे, आम्ही पण एक स्त्री आहे. ती कुठल्याही जातीची असो, कुठल्याही धर्माची असो. आपल्यासोबत त्या महिलेची मुलगी देखील आहे. आपण तिच्यासोबत देखील संवाद साधणार आहोत. काय वाटतं, तुझ्या आईवर ज्या प्रकारे जो हल्ला झाला, तू त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी होती, काय नेमकी काय प्रकार होता तो? माझ्या आईला फक्त माझी एवढी विनंती आहे, माझ्या आईला न्याय भेटला पाहिजे. कारण मी नेमकी शाळेतून आले होते, मी ड्रेस वगैरे चेंज केला, दार वाजला तर मम्मी बाहेर गेली. मग त्याच्यानंतर मग आवाज आला ना मला, पण मी पण मम्मीच्या मागं बाहेर गेले, तर त्यांचे तवर मारामारी चालू होती. मग त्याच्यानंतर मी मम्मीला विचारलं, मग ते मम्मीला मारत होते. मी विचारलं काय झालेलं, मला माहित होतं पैशाचा विषय आहे. पण मग त्याच्यानंतर मी मम्मीला मारायला लागले. ते लेडीजचं चालू होतं, पण मग जेंट्स त्याची बायको पडली ना, तर जेंट्सनी ना माझ्या मम्मीला पण मारायला लागला. तर म्हणजे माझं म्हणणं हे आहे की ते जेंट्सचं चुकीचं ठरलं की लेडीजचं चालू होतं ना, तर जेंट्सचा काही विषय नव्हता म्हणजे मम्मीला मारायचा. तर माझी एवढी विनंती आहे की माझ्या मम्मीला न्याय भेटला पाहिजे. ताई, हा सर्व प्रकार जेव्हा घडत होता, काही पुरुष देखील हा मिटवायचा प्रयत्न करत होते, पण त्या ठिकाणी नेमके काही वेगळं घडलंय अशी माहिती मिळाली. नेमकी काय घडत होतं? त्या बाया बोलायच्या का तुम्ही यात पडू नका, तुमचा काही यात संबंध नाहीये, आम्ही तुमच्यावरही केस करू. आणि एक त्यात लेडीज होते, त्यांची मिसेस, त्या डायरेक्ट बेशुद्ध पडून घ्यायच्या. त्या डायरेक्ट आमच्या समोर असं खाली हे व्हायच्या आणि पडून घ्यायच्या. त्या नाटक करत होत्या. ते पूर्ण प्लॅन करून आले होते का त्यांना आज मारायचंच, आणि त्यांच्या वागण्यातून दिसत होतं. हे आमच्या लक्षात आलं. काय ताई, तुमचं काय म्हणणं आहे यावर? ते पुरुष सोडवायला जात होते ना, तर त्यांची बायको म्हणत होती आम्ही तुम्हाला पण पोलीस स्टेशनला हे करू, ते करू, तुमच्यावर पण केस करू, मार माझ्या नवऱ्याला. बळजबरी पुरुषांच्या अंगावर जायची ती स्त्री. याच व्हिडिओचा जो संपूर्ण जी घटना आहे, आपण स्थानिक लोकांसोबत चर्चा केलेली आहे, आणि जो काही प्रकार घडलेला आहे हा अतिशय दुर्दैवी आहे असं स्थानिक लोकांचं म्हणणं देखील आहे. आता यावर नाशिक पोलीस आयुक्त काय कारवाई करणार, अशा राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचा देखील कायद्याचा बालेकिल्ला होणार की नाही, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक.